असणार, त्यामुळे या गोष्टीकडे देखील आपण लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला पाठवून दिले मिड विकेट सीमा पार. हा आलाय खणखणीत षटकार. फलंदाज असा आहे जो मैदानावरती उतरल्यानंतर सेट होण्यासाठी जास्त वेळ घेत नाही. अगदी कमी बॉलमध्ये मैदानाची सगळी चौफेर बाजू पाहून घेतो आणि फटकेबाजीला सुरुवात करतो असा हा खेळाडू आहे रुणाल म्हात्रे. त्यामुळे या खेळाडूला या अशा बॉलची मेजवानी देणं हे खरं तर आपल्यासाठी धोकादायक आहे, हे देखील विसरून चालणार नाही. बॉलिंग ट्रॅकवरती ऋषी म्हात्रे बेलापूरचा हा खेळाडू अतिशय कमी वेळामध्ये ज्याने मात्र बेलापूर क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव मात्र नोंदवलं, तोच हा खेळाडू ऋषी म्हात्रे. ऑन बॉलिंग ट्रॅक लास्ट ओव्हरमध्ये दुसरा बॉल. इथे देखील समोर खेळलेत स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंग ऑफच्या वरून बॉल चाललाय फ्लाय होत सीमा रेखा पार. AKPL ब्रँडेड षटकार. दोन बॉलवरती दोन षटकार आले. तसेच प्रेक्षक आमचे जे मैदानाच्या भोवती आहेत त्यांना देखील आम्ही छोटीशी विनंती करणार आहोत की आपल्यापर्यंत जर बॉल आला तर लवकरात लवकर मैदानामध्ये फेकून सामना सुरू करण्यासाठी सहकार्य करावं. तिसरा बॉल ऋषीचा. आणखीन एक. चला तिसरा आहे ते मात्र तडाखा दिलाय रुणाल म्हात्रेने. बॅक टू बॅक 3 इन अ रो. धावा धाव फलकावरती 81 फॉर 2. 81ला 2 या स्थितीमध्ये शिरवणे प्रतिष्ठान संघ. रुणालने मात्र सुरुवात केली आहे इतिहास रचायला. या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण करत असताना रुणालला आपण पाहतोय. त्याच्या विरुद्ध ऋषी पुन्हा एकदा तयार. आणखीन 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 एक. आलाय चौथा षटकार. रुणाल मात्र थांबायला तयार नाहीये. बॅक टू बॅक 4 षटकार. चला लगेच शिरवणे प्रतिष्ठान टीम फिल्डिंगसाठी तयार व्हायची. आपण थोडंसं वॉर्मअप करा. उठून बसून थोडंसं सुस्त होऊ नका. थोडंसं वॉर्मअप करा म्हणजे तुम्हाला पुढील इनिंगमध्ये आपल्याला जी बॉलिंग करायची फिल्डिंग करायची त्यासाठी थोडीशी ऊर्जा मिळेल. जाऊया. 4 बॉल 4 मारलेत रुणालने. 5वा येईल का प्रतीक्षा आहे. आगरी कोळी प्रीमियर लीग वर्ष 8. समोर खेळायचं होतं ऑन साईडला. लॉंग ऑनकडे फिल्डर आहे. कोणतीही चूक नाही. एक आलाय. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या जात आहेत. असं वाटलं होतं काही क्षणासाठी विकेट मिळू शकते, परंतु चांगली साथ दिली हितेनने त्या ठिकाणी आणि 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. 4 बॉल 4 षटकारानंतर दिलासा मिळाला ऋषीला, परंतु हा दिलासा त्याच्या किती जिव्हारी लागलाय हे मात्र पाहायचं आहे. कारण हा खरं तर दिलासा नव्हताच. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या 2 धावांनी दिलंय आणि हा 5वा षटकार जातोय सीमापार. टोटल झाली या षटकाराच्या मदतीने 95-96 धावांचं टार्गेट साई स्वरा बेलापूर टीम समोर.
चला आपण मैदानाच्या आतमध्ये